श्री स्वामी समर्थ. तर आता मी स्वामींना आले आणि आता आरतीची तयारी सुरू होईल. आज मी संध्याकाळी आले. खरं तर आता थोड्या वेळात आरती पण सुरू होईल. तर आता सगळे भक्तजन पण आले. मी सकाळी येते नेहमी स्वामींना, पण जाण्याचं मला काम असल्यामुळं नाही जमलं. पण गुरुवार मी कधी चुकवत नाही सहसा स्वामींचं. आज माझ्या आयुष्यात जे पण आहे ते स्वामींमुळेच आहे आणि नक्कीच स्वामी कधीच निराश करत नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता आत्ता खूप मोठी लाईन झाली आहे. जस्ट आता इथे संध्याकाळी 7 वाजता आरती असते, त्यानंतर महाप्रसाद पण असतो इकडे दर गुरुवारी. तर हे आहे माझं स्वामी आजोबांचं मठ, जिकडे मी दर गुरुवारी येते. सो नक्कीच अनंत कोटी ब्रह्मांड नायक. आणि स्वामी म्हणतात की जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील तर ते कायम पाठीशी असतात, आणि ते आहेत. सो माझे आज जे पण आहेत ते माझे स्वामी आहेत. आणि आता माझं दर्शन वगैरे झालं आहे आणि ही सगळी मंदिराची एक पॉझिटिव्हिटी आणि खूप छान वाटतं. भले मी घाईत का येऊन जाईना, पण जेव्हा मी स्वामींचं दर्शन घेऊन जाते ना, मग नंतर ना आठवडाभराचं चिंता सगळी निघून जाते. खरं तर सगळी चिंता स्वामींवरच. आणि ह्या आता माझा स्वामी आजोबा. तर नक्कीच सांगा की स्वामी आजोबांची प्रचिती तर खूप आहे. ते चराचरामध्ये माझे स्वामी. ते कोणत्या रूपामध्ये, जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील, तुमची नीती साफ असेल, तर स्वामी कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन तुम्हाला मदत करतो, हा माझा विश्वास आहे आणि हा माझा अनुभव पण आहे. चला तर मग स्वामी तुम्हालाही म्हणजे स्वामींची कृपा तुमच्या सर्वांवरही हो. आणि आता तुमच्या सगळ्यांचा निरोप घेते. मला आता घरी जायचं आहे. खूप पावसाचं वातावरण झालं आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास, स्वामी चरणाचा धरा तुम्ही ध्यास. जारे जारे सारे स्वामी समर्था, गुरु माऊलीला भेटायला. अक्कलकोट माझ्या स्वामींचा निवास, स्वामी चरणाचा धरा तुम्ही ध्यास. जारे जारे सारे स्वामी सेवेला, गुरु माऊलीला भेटायला.